जय सियाराम. गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? अगदी मस्त असाल तर. मस्त इकडे माझी ना पूजा वगैरे छान प्रकारे झाली होती. रांगोळी सुद्धा काढली होती. सकाळच्या या धावपळीत सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतो, पण जॉबमुळे तेवढा जास्त वेळ भेटत नव्हता. पण आज म्हटलं काही करूयात, पण काढूया. आणि मस्त साडी वेअर केली होती मी. तर इकडे स्वराचा स्टडी चालू होता आणि आज टिफिनसाठी फक्त आम्ही दोघं असल्यामुळे मस्त मी मसाले भात बनवलेला. आता भोगीची भाजी का बनवली नाही तर त्याचं रिझन पुढे सांगतेच मी. तर देवबाप्पाचे दर्शन वगैरे घेतले, सगळे कामं आवरले आणि त्यानंतर माता रवाना झाले. मुलांचे आज शाळेमध्ये काईट मेकिंग कॉम्पिटिशन होती, तोपर्यंत मी देखील छान असा बोर्ड डेकोरेट केला. हॅप्पी मकर संक्रांती. तर कसं वाटला बोर्ड डेकोरेशन ते सुद्धा सांगा. आणि मुलांचं इकडे कॉम्पिटिशनची तयारी चालूच होती. त्यानंतर मग मस्त बाहेर फोटोशूट वगैरे चाललेले. फोटोशूट वगैरे झाल्यानंतर मग मॅमनी छान पूजा वगैरे केली आणि इकडे मुलांनाही बसवलं होतं. कोण पतंग उडवत होतं, कोण काय. तर पूजेची मांडणी अशी छान प्रकारे केलेली होती. बोर्ड डेकोरेशन पण बाहेरचा खूप छान केलेला होता. तर मी भोगीची भाजी सकाळी केली नाही याचं कारण म्हणजे अहो नव्हते घरी आणि मग म्हटलं संध्याकाळी करूया. तर मस्त येते मी बाजरीची भाकर आणि त्यावरती तीळ टाकून अशी मस्त बाजरीची भाकर सुद्धा आपली रेडी होती. त्यानंतर भोगीच्या भाजीची तयारी चालू होती. तर जेवढ्या काही भाज्या घरात होत्या तेवढ्या सगळ्या घेतलेल्या मी. सासूबाईंनी गावावरून भाज्या पाठवलेल्या, पण अहोना यायला उशीर झाल्यामुळे जेवढं काही घरात होतं तेच घेऊन मी येते. मस्त भाजी बनवली भोगीची. तर आता भोगीची भाजी जी आहे ती मी पातळ बनवली, कारण अहोंना पातळच लागतं. तर अशा प्रकारे छान भाजी बनवून माझी रेडी होती आणि भाजी इतकी छान, इतकी टेस्टी झाली की पूर्ण संपली. मला वाटलं संपायची देखील नाही, पण स्वराजनी पण खूप छान खाल्ली, अहोंनी पण खाल्ली आणि त्यांना सगळ्यांना खूप आवडली. त्याचबरोबर गावावरून आणलेली भेळ होती सोबती. तर जेवणाला अजूनच टेस्ट आली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय फ्रेंड्स.